मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गतिमान प्रशासन करण्यासाठी पोलीस आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। आज श्रमिक नगर येथील हृदयेश्वर महादेव मंदिरामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री इरफान शेख, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे, गुन्हे शाखेचे पीआय श्री विश्वास पाटील, पोलीस हवालदार विलास गीते, विजय लोहारे, भाजपाच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर, भाजपा सदस्य श्री दिनकर दादा कांडेकर, युवा नेते श्री प्रेम दशरथ पाटील, सौ सविता करण गायकर, विलास गायकवाड उपस्थित होते। हृदयेश्वर महादेव मंदिरामध्ये महिलांनी व पुरुषांनी टवाळखोरी, गुन्हेगारी, टवाळखोरांचा होणारा त्रास याविषयी पोलीस अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले। प्रास्ताविक भाजपा सदस्य श्री दिनकर दादा कांडेकर यांनी केले, तर आभार माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गायकवाड यांनी केले। यावेळी कल्पेश कांडेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले। या कार्यक्रमास पंडितराव काकड, विश्वनाथ शेंद्रे, कौतिकराव जाधव, मंगला खोपरे, मनीषा गांगुर्डे, मंगला घाटो, रत्नमाला जगताप, सागर वैष्णव, ॲडव्होकेट श्रद्धा जोशी, रंजना काकड, तेजस्विनी जगताप, प्रवीण पाटील, शिवाजी निमसे, भरतराज देशमुख, फिरोज शेख, विशाल हिरे, विक्की कांबळे, कमलेश पगारे, सोनू काळे, तुषार पाटील, सोमनाथ नागरे, मंगला अनपड, बिंदू सिंग, चंदू पाटील, ललिता फुलपगार, कल्पना मंडलिक, प्रतिभा भिसे, कल्पना वाघ, शैला चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते। श्रमिक नगर भागात कामगार वस्ती आहे। महानगरपालिकेच्या उद्यानात जे दारू पिणारे उपद्रवी, शाळा सुटायच्या वेळी मुलींची छेड काढणारे टवाळखोर, तसेच कंपनी सुटण्याच्या वेळी त्यांना लुटणारे गुन्हेगार, या ज्या तुम्ही समस्या मांडलेल्या आहेत, निश्चितच या समस्या मी माननीय पोलीस आयुक्त सरांपर्यंत पोहोचवेन। तसेच मी सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने तुम्हाला शाश्वती देतो का आपली जी मागणी आहे काही सतत गस्त असायला हवी, सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलिसांनी गस्त करायला पाहिजे। तर मी पीआय रणजित नलावडे यांना पण सूचना करेल का नागरिकांच्या या समस्येकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। जरी आम्ही या सगळ्या ठिकाणी बोर्ड लावणार, इथे पोलीस गस्त होणार आहे, जसं स्कॅनर पॉईंट होता तसं इथे पोलीस गस्त असणारा पॉईंट असे एक स्टिकर लावणार आहे। त्याच्यावर डायल बनवून त्याचा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे तो त्या स्टिकरवर दिसणार आहे। ठीक आहे, जे लोक बसतात तिथं तुम्हाला वाटतं ते बघतील अरे पोलीस इथे येऊन जाईल। जे आदरणीय युवराज गायकवाड, प्रेम पाटील, बोर्ड कसे लावणार ते पण सांगतो। त्यानंतर प्रवीण पाटील यांनी जे काही मुद्दे मांडलेले होते, कॉमनली केस आहेत, तर त्यासाठी आम्ही हे सगळ्या गोष्टी करतोय। त्यामध्ये सगळ्या शाळा कॉलेजसुद्धा इन्क्लूड आहेत, त्यामध्ये मार्केट परिसर इन्क्लूड आहे। हे सगळे 233 11 सोपा नंबर आहे, लेजी पण करत 99 233 233 11। पोलीस निरीक्षक श्री नलावडे साहेब, तसेच आपल्या गुन्हे शाखेचे शेख साहेब, पाटील साहेब, गीते दादा, ही सर्व मंडळी इथं आलेले आहेत। आणि सर, आम्ही ज्याही वेळेस तुम्हाला फोन करतो तुम्ही आमचा फोन उचलतात आणि आम्हाला तात्काळ मदत करतात, याबद्दल तुमचे मी आभार मानतो आमच्या सर्वांच्या वतीने। पण आता काही समस्या अशा आहेत का त्या तुम्हाला सांगावंच लागतात। आता हे टवाळखोर जे मंडळी बसतात, या मुलींची छेडछाड करणं, उद्यानामध्ये बसून टवाळखोर करणं, ताई तुम्ही जो विषय सांगितला मला ज्या वॉचमॅनचा, तो विषय मी त्यावेळेसच घेतला होता आणि तिला काढून पण टाकला होता पाहिजे तिथून, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती। पण 8 दिवसात काय झालं, दुसऱ्या पुढाऱ्यांनी तिला परत तिथं आणलं आणि तिथं बसवलं। ज्या ठिकाणी आम्ही काही चांगलं काम करतो दुसऱ्यांना ते आवडत नाही आणि ते मग त्या कामाला आमचा विरोध करतात।
आणि काही राजकीय ताकद त्यांची जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची दखल्या जातात आणि आपल्याला त्या ठिकाणी काही ठिकाणी माघार घ्यावा लागतो. पण आपला संघर्ष हा चालूच आहे आणि हा संघर्ष आपण करत असताना तुम्ही सर्व आमच्या सोबत राहतात आणि जी तुम्ही साथ देतात ती खरी वाकण्याजोगी आहे. आज आपल्या परिसराचं जे नंदनवन आपण करत होतो त्यात काही ठिकाणी कालवड लागलं ते काही मुलं रात्रीचे येऊन खाऊन येतात, रिक्षाच्या गाड्यांच्या काचा फोडतात. आता सोमनाथच्या गाड्यांची काच फोडली. सोमनाथचं वास्तविक त्या मुलांशी काहीच वैर नव्हतं आणि त्यांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं आणि आपण सुद्धा सक्षम आहे. कारण आपण पण प्रत्येक जण आता आमच्या इथे ना कोणी येऊन बसतात, आम्ही बिनधास्त सांगतो इथे बसायचं नाही. कारण की आपण पण त्यांना सांगितलं पाहिजे. आपण सांगत नाही, आपण फक्त पोलीस स्टेशनला तसं नाही, आपण पण सक्षम आहे आणि ते सक्षम राहू. आणि प्रत्येकाला सक्षम व्हायची गरज आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना सांगते. कारण की आम्हाला तुम्ही खूप छान बोलले आणि सहकार्य खूप छान केलं ते तुम्ही. धन्यवाद. आपल्याकडे मांडला माझ्या 2 गोष्टींचे साहेब. कार्बन नाक्यावरती जे वाईन शॉप आहे किंवा त्यांना तुम्ही एक कडक नेम दिला की या वाजता हे दोन्ही वाईन शॉप बंद झाले पाहिजे. त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. तिथून जे वस्तू घेऊन बाहेर निघाले तर ते तिथं त्यांनी तमाशा केला नाही पाहिजे. श्रमिक नगरमध्ये जेवढे उद्यान आहे, माझं एक विनंती आहे, आम्ही पत्र देत राहतो, पण आपल्या डिपार्टमेंटमधून महापालिकेला पत्र गेले की जेवढे महापालिकेमध्ये उद्यान आहे याची जी देखभाल जी चालू आहे याचं त्या उद्यानामध्ये जे तुम्ही वॉचमॅन किंवा जे नेमले आहेत त्यांचं सिव्हिल नीट आहे का नाही, आणि या अनुषंगाने त्या सगळ्या उद्यानांवरती कडक म्हणजे महापालिकेने ते इमिजिएटली त्याच्यावरती जे त्याचं सिव्हिल खराब नसेल त्यांना त्याच्यावरती नेमावं. हे महापालिकेला आपल्या मार्फत पत्र गेलं तर बरं होईल. आम्ही तर त्यावेळेस आम्ही उपक्रम करायचो, आम्ही मंडळ स्थापन केले, आम्ही कार्यक्रम केले. परंतु एक सामाजिक थाक हा कुटुंबातून असायचा, ज्येष्ठ नागरिकांचा आमच्यावर असायचा. परंतु आता तो सामाजिक थाक हा कुठेही राहिलेला नाही. आणि आमच्या छोट्या पोरांपुढं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन हे भाईगिरीचं झालंय. प्रत्येकाला वाटतं मी पोस्टरवर आलो पाहिजे, मी 2 लोकांच्या कानफटात लागल्या म्हणजे मी भाई झालो आणि माझा धाक हा लोकांमध्ये राहिला म्हणजे मग मी कधीतरी मोठा झालो. आणि अशा लोकांना दाबण्यासाठी जे पुढे येतात ते सुद्धा घाबरतात. कारण याला बोलल्यानंतर हा आपल्या घरावरच दगड फेक करतो, हा आपल्याच गाडीच्या काचा फोडून देतो आणि त्याची तक्रार करायला आपल्याला पुन्हा जावं लागतं. म्हणजे हे नसतं बलान आपल्यावर ओढून घ्यायचं का, या भीतीपोटी कोणी त्यांना धाक द्यायला तयार नाही. ते मैदानामध्ये कामं करत असताना 14 तारीखच्या रात्री ते नाईट शिफ्टला जात होते. एक झा म्हणून आणि ते जे साथीदार होते जे नाईट शिफ्टला जात होते त्यांना पार तोट्याजवळ अति 4 ते 5 टोळक्यांनी त्याला बळजबरी मारझोड केली त्याला. आणि त्याला मारत माझा जे राहता आमच्या इकडं खाली त्या परिसरात येऊन त्याला फेकण्यात आलं. ते फेकण्यात आल्यानंतर तिथं लोकांची आरडाओरड झाली. ती आरडाओरड झाल्यानंतर तो तिथं बेशुद्ध पडला. आम्ही सगळे बाहेर आल्यानंतर त्याला तात्काळ मी पहिले पोलीस स्टेशन न करता पहिले त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्याला ॲडमिट केल्यानंतर मग आम्ही प्रोसेस केली तर त्याला डोक्यावर कमीत कमी 12 टाके पडले होते. त्याची एक आपण NC पण घेतली, साहेबांची भेट पण घेतली होती मी तेव्हा. तर त्याच्यावर पण आता ते सध्या ते पुरं काय अजून काही सापडले नाही, पण NC घेतलेली आपण. पण माझी एकच विनंती साहेब, तिथे एक दुर्गा माता मंदिर आहे आणि गणपती मंदिर. रात्रीचे कमीत कमी 11:30 वाजले तर तिथं एक टोळक्यांचा ग्रुप तिथं कंटिन्यू होतो. आणि जेवढे नाईट शिफ्ट म्हणा किंवा सेकंड शिफ्ट म्हणा जे आपल्या परिसरात जे कामगार लोक सुटतात तर त्यांचे पर्स म्हणा पाकिट म्हणा पहिले त्यांची झडती घेतली जाते की भाऊ तुझ्याकडे किती पैसे काय, पहिले त्यांच्याकडे मागणी केली जाते. त्यांच्याकडे काही नसतं मग त्यांना मारझोड करण्यात येतं. खरंच लोकांमध्ये एक डेअरिंग ऊर्जा आणणारी गोष्ट आहे आणि सगळ्यांनी ज्या समस्या मांडलेल्या या सर्व रास्तच आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण या समस्या मांडताना सुद्धा आपण हा एक विचार केला पाहिजे का आज जवळपास सातपूर भागामध्ये 2 लाख पब्लिक आणि 63 कर्मचारी फक्त सातपूर पोलीस स्टेशनमध्ये काम करत आहेत.
ते पण डे नाईट मिळून 63 बरोबर सर 52 सॉरी माझा आकडा चुकलाय 52 लोक 52 लोक म्हणजे जवळपास 2 लाख लोकांवर 52 लोकांनी कसं लक्ष ठेवायचं माणसांनी पण जागरूक झालं पाहिजे ते जर वाढवलं तर एवढे मुलं चरस गांजा पांढरं ते काय पितात ते मी तिथे वॉकला जाते त्यावेळेस तिथे तुम्ही जी गार्डनला एक महिला ठेवली आता तिचे पतिदेव आता 3 दिवसापूर्वी वारले तुम्ही आले होते वाटतं पाटील साहेब त्या दिवशी मैत्रीला तर त्या बाई आणि त्यांचे मिस्टर हे स्वतः दारू पितात मुलांना दारू बसतात आणि त्यांना मुलांना बसू दिलं तिथे खाऊ पिऊ दिलं गार्डनला तर त्यांच्या मिस्टरांना आणि त्या दोघं म्हणजे नवरा बायकोंना जर छोट्या बाटल्या त्यांनी प्रोव्हाइड केल्या तर ते दारू पितात तेच मुलं येऊन अक्षरशः वाढदिवस साजरा करतात वाढदिवस साजरा केल्यानंतर एकमेकांना केक लावतात आणि त्यांच्यातच इतकी मारामारी होती का आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होतो आणि शिव्या तर इतक्या घाण देतात तर मला तर असं वाटतं सर तुम्ही रात्री 12:30 ते 2च्या दरम्यान तुमचा जर चक्कर असला ना तर तुमच्या लक्षात येईल की हे मुलं कसे कारण आजूबाजू लहान मुलं असतात आता कोणाच्या घरी बायका डिलिव्हरी झालेल्या असतात त्यांना इतका त्रास होतो म्हणजे इतके घाण शिव्या देतात का अक्षरशः ऐकत आपलं श्रमिक नगर स्टॉप आणि कंपनीतून सुटलेलेच मुलं असतात सर बोलायचं सांगा बोला माहिती आहे बाईक जवळ जा मी पोलीस डिपार्टमेंट कमांडर असून मला माझे सगळे सहकारी इथे बसलेले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.